रत्नागिरीकरांसाठी एक खुशखबर असणार आहे, कारण एप्रिल आणि मे या 2 महिन्यात रत्नागिरीकरांना मुबलक पाणी मिळणार आहे। आपण सध्या रत्नागिरी धरणाच्या शीळ धरणावरती आलेलो आहोत आणि याच शीळ धरणावरनं पूर्ण रत्नागिरी शहराला या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो। मात्र यावर्षी या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो। मात्र यावेळेला तशी परिस्थिती नाही आहे। तब्बल 70 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शीळ धरणात असलेला पाहायला मिळतो आहे। नुकतीच या धरणाची पाहणी जी आहे ती नगर परिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः नायर साहेब आहेत। नायर साहेब, काय परिस्थिती आहे सध्या शीळ धरणात, किती पाणीसाठा आहे आणि काय परिस्थिती असेल यावेळेला, मे महिन्याचं चित्र काय असेल? आपल्याला माहिती आहे की एप्रिल आणि मेमध्ये रत्नागिरी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा आपल्याला करायला लागतो। तर त्याचं कारण असं आहे की आपण आज शहराला 2 धरण आहेत जे पाणी पुरवठा करतो आपण, एक पानवल आणि दुसरं आज ज्या आपण ठिकाणी उभं आहे ते शीळ धरण। तर पानवल धरणाचं काम सुरू असल्यामुळे आज तिकडचं पाणी आपण घेऊ शकत नाही। फक्त शीळ धरणावर आज आपण शहराला पाणी देतोय। पण आज जर शीळ धरणाची पाण्याची पातळी जर आपण बघितली तर आज 1.679 घनमीटर पाणी आज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि शहराला जे लागणारी रिक्वायरमेंट आहे ती रोजची 20 mlt पाणी आपण आज शहराला रोजचं आपण या धरणातनं आपण उचलतो। तर ह्याचं जर कॅल्क्युलेशन आज आपण केलं तर हे पाणी आपल्याला पुढील 70 दिवस तरी आपल्याला ते मुबलक पाणी आपण देऊ शकतो। त्यामुळे यावर्षी मला असं वाटत नाही की एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला एक दिवस आड पाणी करावं लागेल। नक्कीच या ठिकाणी शीळ धरण जे आहे त्याच धरणावरनं सध्या रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होतो आहे। मात्र जर परिस्थिती बघितली तर लांबलेला पाऊस आणि नगर परिषदेचं नियोजन यामुळं यावर्षी तरी पाण्याची आणीबाणी रत्नागिरी शहरावरती येणार नाही आहे। शहराला 70 दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या शीळ धरणात या ठिकाणी उपलब्ध असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।